हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? तर तुम्हाला माहीतच आहे की माझ्याकडे दीदी आलेली आहे. मग तिला घेऊन जायचं होतं फिरायला. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की तिला फिरायला आम्ही घेऊन गेलो होतो. आज परत आम्ही चाललोय फिरायला. आणि इकडे बघा देवांच्या आजीकडे बसायला गेला पुढे गाडीमध्ये. आणि हा व्हिडिओ वाकडा तिकडे माझ्या भावाने काढला आहे. त्याला म्हटलं चांगलं काहीतरी व्ह्यूचा व्हिडिओ काढ म्हणून त्याने कसं तरी काढून दिला. आणि इकडे बघा आम्ही मंदिराच्या इथे आलेलो आहे. आणि इकडे आपला देवांश, मी पप्पा गाडीवरती आलेले होते आणि आम्ही मोठ्या गाडीमध्ये होतो. तर इकडे मंदिरामध्ये आलेलो आहे आम्ही. आणि इकडचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. आणि इकडे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि एकदम छान वाटत होतं. आणि देवांश तर बघा इतका खुश आहे का नुसता इकडे तिकडे पळतच होता. आणि इकडे बाकीचे पण मंदिर होते तिकडे पण आम्ही दर्शन घेतलं. आणि इकडे देवांश परत त्याची मस्ती करतोय. आणि इकडचा व्ह्यू बघा किती मस्त आणि सुंदर दिसतोय. नंतर इकडे सगळ्यांचे फोटोशूट वगैरे चाललेलं होतं. नंतर आम्ही निघालो पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि इथं बघा आम्ही पोहोचलेलो आहे. इकडे देवांश त्याच्या मामाला म्हणत होता, मामा मला उचलून घे. पण मामा म्हणे बाबा इथं तू फिरायला आला, मस्त फिर मजा कर. म्हणून तो इकडे तिकडे पळतच होता. आणि इकडं माझ्या भावाचा माझा काहीतरी जोक झाला म्हणून आम्ही हसत होतो. नंतर आम्ही गेलो मंदिराकडं. आणि आम्ही आलो होतो श्री सोमेश्वर महादेव मंदिर इथं. आणि सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही दर्शन घेतलं. आणि इकडे बघा मी पण दर्शन घ्यायला चालले होते. मी सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं. आणि इकडे बघा मग आम्ही बाकीचं पण ठिकाणी बघत होतो. इकडं तिकडं व्ह्यू वगैरे बघत होतो. आणि तिकडे इतका मस्त व्ह्यू होता. आणि इकडं पाणी वगैरे तर बघा किती छान दिसतंय. नंतर इथं घरचे ना काहीतरी इथं वस्तू वगैरे घेत होते. मग मी पण उभी होते. आणि ही बघा आपली दीदी. आणि नंतर ना आम्ही घरी जाताना ना पेरू घेतले तिथून. त्या काकांकडनं पेरू कापून घेतले होते. आणि ना आम्ही तिथंच खाऊन घेतलं. आणि आम्ही नंतर गेलो आमच्या नेक्स्ट लोकेशनवरती. तर आम्ही आलो होतो श्री नवशा गणपती इथं. तर माझी आजी म्हणली बाई उतरायचं नाही, मला वरती परत चढता येणार नाही, म्हणून मी काही येत नाही, मी इथूनच दर्शन घेते. ती परत नंतर गाडीच्या इथं जाऊन बसली. मग आम्ही सगळे गेलो खाली. आणि इकडचा व्ह्यू पण ना एकदम छान होता. म्हणजे सगळीकडं पाणीच पाणी होतं. जिथं गेलो तिथं पाणीच होतं. कारण तेवढ्याच एरियामध्ये हे 3 मंदिर ना तेवढ्याच एरियामध्ये होते. नंतर आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतलं. आणि नंतर आलो, एक्झिबिशन होतं तर तिथं पण आम्ही गेलो. आणि तिथं पण थोडंसं ना फिरलो मी. मग ते एक्झिबिशनमध्ये गेलो आणि तिथं थोडा वेळ फिरलो. आणि तिथं पण वस्तू खूप छान छान होते बरं का. ज्यांना घ्यायचं होते घेत होते. आणि मी एका ठिकाणी बसले होते. माझं लई कंबर दुखायला लागलं होतं फिरून फिरून. आणि मला बोर बी होत होतं. मग इकडे आपल्या देवांशने ना काहीतरी खेळणी घेतली बरं का. काय घेतलं मला काही माहीत नाही. आणि नंतर रस्त्यात तिथं ना भूक पण लागली होती. मग म्हटलं चला पाणीपुरी वगैरे काहीतरी खाऊ. मग आम्ही तिथं खाल्लं. तर आम्ही घरी आलो. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.